नमस्कार. कोविशिल्डच्या वॅक्सिनमुळे खरंच आपल्या शरीरावर काही परिणाम होणार आहे का? त्यासोबत ॲस्ट्राझेनेका कंपनीने या लसींच्या दुष्परिणामांची कोर्टात दिलेली कबुली कितपत खरी व खोटी आहे? त्यासोबत ब्रिटिश न्यायालयात असलेले हे कोविशिल्ड प्रकरण नेमकं काय आहे? त्यासोबत भारतीय नागरिकांनी कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांनी खरंच याबाबत चिंता करण्याची गरज आहे का? याबाबतचं सविस्तर उत्तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच खालील बेल आयकॉनवरती क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारे नवीन अपडेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, याची सुरुवात होते ती आपल्या कोविशिल्ड लस तयार करण्यापासून. आपल्याला माहीत आहे की 2021 मधील कोरोना आणि त्यासोबतचा लढा, यावेळी अनेक कंपन्या कोरोना लस तयार करण्याच्या शर्यतीत होत्या. कोरोना विषाणूंशी लढा देण्यासाठी अनेक प्रकारच्या लसी बाजारात आणल्यासुद्धा गेल्या. त्यामध्ये कोविशिल्ड ही भारतीय बनावटीची लस फक्त भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये पुरवण्यात आली होती. मात्र या कोविशिल्ड लसीचे क्वचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली प्रथमच ॲस्ट्राझेनेका कंपनीने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे. गेल्या 4 वर्षात ॲस्ट्राझेनेकाने पहिल्यांदाच अशी कबुली दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. झालं असं, कोविशिल्ड लस तयार करणाऱ्या कंपन्या नेमक्या कोणत्या? तर सर्वात प्रथम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ॲस्ट्राझेनेका कंपनी आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर भारतामध्ये ॲस्ट्राझेनेका, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून ही लस तयार केली. या लसीचे शास्त्रीय नाव जर पाहिलं तर AZ-D1-2222. मित्रांनो, ब्रिटिश न्यायालयात असलेले हे कोविशिल्ड प्रकरण नेमकं काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तर या प्रकरणाबद्दल जर विचार केला तर ब्रिटिश नागरिक जेम्स स्कॉट यांनी हा खटला सर्वप्रथम दाखल केला होता. यामध्ये झालं असं की जेम्स स्कॉट हे एप्रिल 2021 मध्ये या व्यक्तीला ही लस मिळाली. यानंतर त्यांनी प्रकृती बिघडली, शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या, त्याचा थेट परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला. शिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्रावही झाला. या अहवालामुळे डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की स्कॉटला आम्ही वाचवू शकणार नाहीत. त्याचवेळी मार्च 2021 मध्ये शास्त्रज्ञांनी ही लस प्रेरित इम्युन थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच VITT हा नवीन रोग या लसीमुळे आढळला आहे व याचाच अहवाल घेऊन संबंधित पीडितांच्या वकिलांनी असा दावा केला की VITT हा TTSचाच एक उपसंच आहे. तर ही नेमकं थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजेच TTS नेमकं काय आहे, यांचे नेमके परिणाम काय होतात याबद्दल माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजेच TTS ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील प्लेटलेटची पातळी कमी होते. प्लेटलेट्स म्हणजेच काय, जी आपल्या रक्तामध्ये पिवळसर रंगाचा जो द्रव असतो त्याची पातळी कमी होते आणि रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात. TTSची लक्षणे काय आहेत? तर सर्वात आधी श्वासोच्छ्वास घेण्यामध्ये त्रास होणे, छातीत अथवा हातपायांमध्ये वेदना होणे, इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी आजूबाजूला त्वचेवर लाल ठपके किंवा जखमा होणे, डोकेदुखी, शरीरात काही भागांमध्ये बधीरपणा येणे म्हणजेच TTS हे रक्ताच्या गुठळ्या निर्माण करण्याचं महत्त्वाचं लक्षण या ठिकाणी दिसून येतं. पुढे विचार केल्यास या सगळ्या आरोपांवरती नेमकं ॲस्ट्राझेनेकाने काय म्हटलं आहे? तर यामध्ये उत्तर देताना कंपनीने स्पष्ट केले आहे, कोविशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळून येऊ शकतात. या सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गाठीसुद्धा तयार होऊ शकतात, हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकते. मात्र याचे दुष्परिणाम क्वचितच आढळून येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहनही कंपनीने यावेळी केलेले आहे. यामध्ये विचार केल्यास कोरोनाच्या तब्बल 4 वर्षानंतर या समस्या आताच का दिसत आहे याचा विचार केल्यास या समस्या
येत असल्याच्या बातम्या याआधी सुद्धा होत्या, मात्र कोविशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात अशी कबुली प्रथमच ॲस्ट्राझेनेका कंपनीने दिल्यामुळे भारतामध्ये कोरोना लस वितरित करण्यापासून सरकारने सुद्धा 2021 मध्ये एक पत्रक जाहीर करून सांगितलं होतं की ज्या व्यक्तींना थ्रोम्बोसाइटोपेनियाची समस्या आहे या व्यक्तींना खबरदारी बाळगून ही लस दिली गेली पाहिजे। तर कोविशिल्ड व कोवॅक्सिन या 2 लसी भारतामध्ये देण्यात आल्या होत्या। त्यानंतर काहींना रक्तामध्ये गुठळ्या होण्याची समस्या सुद्धा जाणवल्यानंतर फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, डेन्मार्क, नॉर्वे, आयर्लंड, ऑस्ट्रिया, इस्टोनिया, बल्गेरिया, रोमानिया, इस्टोनिया, लिथुआनिया, एक्झेम्बर्ग व लॅटव्हिया अशा युरोपियन देशांनी मार्च 2021 मध्ये ही लस देणे तात्पुरते थांबवले होते। यापुढील महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले होते की कोविशिल्ड आणि वॅक्झिनेरिया या 2 लसी दिल्यानंतर TTSची समस्या काहींना निर्माण होत आहे। मात्र उपलब्ध डेटानुसार कोविशिल्ड व वॅक्झिनेरिया लसीमुळे TTSची समस्या निर्माण होण्याचा हा धोका अत्यंत कमी वाटत आहे। ब्रिटनमधील डाटा असं सांगतो की लस घेतलेल्या 2,50,000 व्यक्तींमागे एका व्यक्तीस हा धोका निर्माण होऊ शकतो, तर युरोपियन युनियन देशांमधील डेटानुसार 1,00,000 व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला ही समस्या होऊ शकते। विचार केल्यास भारतामध्ये अशी समस्या आढळून आली आहे का, तर याचा सुद्धा विचार करणे खूप महत्त्वाचं आहे। तर मे 2021 मध्ये लस घेतल्यानंतर थ्रोम्बोलिकची समस्या 26 लोकांमध्ये आढळून आल्याचे भारत सरकारने सांगितले होते। 26 जानेवारी 2021 पासून भारतात ही लसीकरणाची सुरुवात झाली होती। तेव्हापासून आतापर्यंत जितक्या लसी दिल्या गेल्या आहेत त्यामध्ये थ्रोम्बोलिकची समस्या निर्माण झाल्याची घटना अत्यंत दुर्मिळ आहे। लस घेतल्या 1 दशलक्ष व्यक्तींपैकी 0.0006% लोकांना ही समस्या निर्माण झाली आहे। लसीकरणाच्या प्रतिकूल घटनांविषयी माहिती गोळा करणाऱ्या सरकारी समितीने अशी माहिती दिली आहे की कोविशिल्डमुळे TTS झाल्याची किमान 36 प्रकरणे नोंद झाली आहे। या समितीने गेल्या वर्षी जूनमध्ये दिलेल्या शेवटच्या अहवालानुसार असं प्राप्त झालं आहे की 36 पैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे, म्हणजे 50% लोकांनी या ठिकाणी आपला प्राण गमावला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुद्धा ही शक्यता अत्यंत क्वचित प्रसंगी उद्भवू शकते असं म्हटलं होतं। कोरोना लसीचा संसर्ग आणि त्यातून उद्भवणारे मृत्यू कमी करण्याची क्षमता या लसीमध्ये असल्याचेही त्यांनी म्हटले होते। भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोवॅक्सिन लस घेतल्यामुळे अशा प्रकारची थ्रोम्बोलिकची समस्या निर्माण झाल्याची घटना अद्याप समोर आलेली नाही। पुढे आरोग्य मंत्रालयाने असे नमूद केले आहे की दक्षिण व आग्नेय आशिया लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या निर्माण होण्याची समस्या युरोपियन देशांच्या तुलनेत आपल्याकडे 70% कमी आहे। तर आपलं स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्या चॅनलमार्फत आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो, जर आपल्याला या समस्यांपैकी या लक्षणांपैकी जर काही आढळत असेल, ज्याप्रमाणे डोकं दुखत असेल, जर श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल, छातीमध्ये तीव्र वेदना होत असतील, त्यानंतर तुमच्या शरीरामधील रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी झालेली असेल, रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या असतील आणि इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी अशा प्रकारच्या लाल ठिपक्यांची त्या ठिकाणी समस्या जाणवत असेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या शरीराचं एकदा तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण आपली प्रकृती हीच आपल्यासाठी सगळ्यात मोठी दैवी देणगी आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन वाटत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा। त्यासोबत आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत ते खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात, नक्कीच आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना नक्कीच ते शेअर करा। त्यासोबत आपल्या चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा। कमेंट्स करायला विसरू नका, आपले कमेंट्स खूप महत्त्वाचे आहे। याबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा। और आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद।